मी काय म्हटलं आता, आय विटनेस आहे, अशी केस आहे, एनी बीला गोळी मारली, बी पळत पळत होता पाठीमागून, एनी पाठीमागून त्याला गोळी मारली. आणि हा कोण बघतोय? सी बघतोय. सी म्हणतो, मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये उभा होतो कॉलेज रोडवरती, ए आला, एच्या हातामध्ये गन होती, ती गन बघून बी पळायला लागला आणि बी पळत असताना एनी त्याला गोळी मारली, बी खाली पडला, त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि एनी याचा मर्डर केला. दॅट इज आय विटनेस. Thank you so much. May I kindly request our next speaker for today, Advocate Sachin Jalte Patil sir, who will be delivering our next session. The topic is Medical Jurisprudence in Criminal Trial, Relevance and Importance. Sir is a revered name in Pune District and Sessions Court. We are deeply honored and humbled by sir's presence today. May I also kindly request Bombay City Civil Court, Sessions Court, Bar Association members to kindly grace the stage. May I please request all the Bombay City Civil Court and Sessions Court Bar Association members to please grace the stage. Court. We warmly welcome sir. Thank you so much for being with us here today and traveling all the way from Pune to be a part of this workshop, and he would be delivering this session, Medical Jurisprudence in Criminal Trial, Relevance and Importance. We would be eagerly awaiting his session. Sir, may I kindly request you to take the stage and deliver the session. Thank you so much. मला जाणीव आहे सगळेजण सकाळपासून तुम्ही दमलेला आहात आणि मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स सारखा अतिशय बोर विषय, तो पण आत्ताच्या सत्रामध्ये पण बोर काही करणार नाही आणि पुस्तकामधलं तर अजिबात सांगणार नाही. जे काही 20-22 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये जे अनुभव आलेले आहेत त्यातले काही किस्से सांगत आपण हा मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा हा विषय या ठिकाणी आपण संपूया. 45 मिनिटांमध्ये मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स संपवणं म्हणजे 45 बॉलवरती 100 रन करण्यासारखं आहे, परंतु देऊया आपण ते पार करूया. लेक्चरकडे जाण्यापूर्वी काय बेसिक कन्सेप्ट आहेत त्यामधल्या. आता सगळे ट्रायल कोर्स लॉयर आहेत आणि मला पण असे इन्स्ट्रक्शन्स आले की थोडं मराठीतून दिलं तरी चालेल. तर मराठी लँग्वेज जिथं आहे आवश्यक तिथं इंग्लिश, जिथं आणि मराठी असं मिक्सअपमध्ये करूया. काय आहे की आपल्याला नेहमी आपण PM नोट्स जर बघितल्या किंवा डॉक्टरांच्या क्रॉसमध्ये जर बघितलं आपण, तर आपल्याला काही बेसिक गोष्टी थोडक्यामध्ये टाईम सिन्स डेथ नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे एखादी डेड बॉडी ज्यावेळेस डॉक्टरांकडे PM साठी येते, ते PM करत असताना डॉक्टरांना हा माणूस PM पूर्वी कधी मयत झाला याचं टायमिंग कॅल्क्युलेट करता येत असतं. त्याला म्हणजे टाईम सिन्स डेथ. नक्की मयताचं मरण किती तासापूर्वी आलेलं आहे, दॅट इज टाईम सिन्स डेथ. मग हे टाईम सिन्स डेथ काढत असताना 3 कन्सेप्ट आहेत. त्याच्यामध्ये पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की रायगर मॉर्टिस, दुसरी अल्गर मॉर्टिस, तिसरी लॅवर मॉर्टिस. आता या कॉम्प्लिकेटेड टर्ममध्ये मी थोडंसं सिम्प्लिफाय करून सांगतो आपल्याला. रायगर मॉर्टिस ही प्रत्येक वेळेस आपण ऐकलेली संकल्पना आहे. रायगर या शब्दाचा अर्थ होतो स्टिफनिंग ऑफ मसल. शरीरामध्ये मसल्स असतात, ते ताठर होतात. कधी? मॉर्टिस म्हणजे मेल्यानंतर. आपण डेड बॉडी बघितलेली असते, पूर्ण डेड बॉडी ताठ झालेली असते. तर या शरीरामधल्या मसलच्या ताठरपणावरून आपण ती व्यक्ती किती तासापूर्वी मयत झालेली आहे हे आपण सांगू शकतो. तर याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट कशी आहे की नॅस्टन नावाचा एक सायंटिस्ट होता, त्यांनी हे सगळ्या कन्सेप्ट डेव्हलप केल्या, म्हणून त्याला नॅस्टन्स लॉ असं म्हटलं जातं. नॅस्टन्स लॉ, जो फ्रेंच सायंटिस्ट होता, त्याला रूल ऑफ 12 म्हटलं जातं. आता रूल ऑफ 12 काय आहे आणि रायगर मॉर्टिस काय, 1-2 मिनिटात समजून घ्या. मला माझा हात बेंड करायचा आहे, मग हा बायसेप मसल आणि हा ट्रायसेप मसल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा बायसेप मसल कॉन्ट्रॅक्ट झाला आणि हा ट्रायसेप मसल रिलॅक्स झाला, म्हणून माझा हात बेंड झाला. परंतु हे जे आहे रिलॅक्सेशन आणि कॉन्ट्रॅक्शन्स, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या शरीरामध्ये एनर्जी लागते आणि ती एनर्जी ATP नावाचा एक मॉलिक्यूल जो असतो, त्याला ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट नावाचा मॉलिक्यूल म्हटलं जातो, त्याच्यामधून आपल्याला ती एनर्जी मिळते. मग
ही एनर्जी शरीरामध्ये कशी निर्माण होते, तर आपण ज्यावेळेस श्वासोश्वास घेतो, रेस्पायरेशन, त्यावेळेस एनर्जी निर्माण होते. आता बघा, माणूस डेड झाला, त्या श्वासोच्छ्वास किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम त्याची बंद झाली, म्हणजे ATPमध्ये एनर्जी तयार करण्याची प्रक्रिया संपली. मग या एनर्जीमधून जे काही माझं रिलॅक्सेशन किंवा कॉन्ट्रॅक्शन्स होतं ते बंद झालं. मग या प्रक्रियामुळे हा माझा जो हात आहे तो ताठर होत होतो. म्हणजे रायगर मॉर्टिसची संकल्पना काय, स्नायूंची ताठरता. सिंपल गोष्ट. मग आता काय होतं लक्षात घ्या की ज्यावेळेस एखादा माणूस मयत होतो, ATP संपून जातात आणि जे काही शरीरामध्ये ATP असतात त्याची 2 तासामध्ये सगळे ATP संपून जातात. मग त्याच्यामधली ताठरता जी आहे ती 2 तासानंतर सुरुवात चालू होते. शरीर ताठायला सुरुवात 2 तासानंतर चालू होते मेल्यानंतर. मग नेमकं ही जी प्रक्रिया आहे ती आपल्या हेडपासून ते पायापर्यंत सुरू होते. कारण का, रूल काय म्हणतो, जे मसल छोटे असतात ते लगेच ताठर व्हायला सुरुवात होते. आता आपल्या पापण्यांच्या आयलिडचे मसल सगळ्यात स्मॉल मसल असतात, मग डेफिनेटली ते लगेच ताठर व्हायला सुरू होतात. म्हणून डोळ्याच्या पापण्यापासून सुरुवात व्हायला चालू होते. सो रायगर मॉर्टिस स्टार्ट्स फ्रॉम द हेड, एंड्स विथ द लेग्स. दॅट इज अ रूल. मग आता ही जी प्रक्रिया आहे चालू होण्याची, ही पूर्ण प्रक्रिया 12 तासापर्यंत संपून जाते. म्हणजे रायगर मॉर्टिस डेव्हलप झालं माझ्या डोळ्यांच्या पापण्यापासून त्या पायांपर्यंत, या संपूर्ण प्रक्रियेला 12 तास लागतात. सो रायगर मॉर्टिस स्टार्ट within 2 hours, it's fully developed up to the 12 hours. Then after this rigor mortis remains for again 12 hours. आणि त्या 12 तासानंतर, म्हणजे हे 12 तास डेव्हलप व्हायला 12 तास राहिला आणि नंतर त्या 12 तासामध्ये तो पास ऑफ व्हायला चालू होतो आणि पुढच्या 12 तासामध्ये पूर्णपणे ते रायगर मॉर्टिस संपून जातं. मग संपण्याची प्रक्रिया परत पायापासून डोक्यापर्यंत. ही कन्सेप्ट कळली आपल्याला. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये, कॉम्प्लिकेटेड प्रक्रियेमध्ये आपल्याला जायचं आहे का, नाही. ATP म्हणजे मला माहीत नाही, ॲक्टिन म्हणजे मला माहीत नाही, मायोसिन म्हणजे मला माहीत नाही. याचा वापर मला एक केमिकल लॉयर म्हणून काय करायचं आहे, कसा करायचा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लास्ट सीन थिअरी नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे काय, एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, दोघंजण जंगलामध्ये गेले आणि त्यानंतर फक्त मुलगा परत आला, मुलीची बॉडी जंगलामध्ये सापडली. मग डेड टेल नो टेल, हु इज अलाइव्ह ही हॅज टू टेल द टेल. जो जिवंत आहे त्या माणसाने सांगायचं की त्या मैताला मी काय केलं किंवा तिचं काय झालं. इट इज कॉल्ड एज लास्ट सीन थिअरी. इट इज बर्डन ऑन द शोल्डर ऑफ अक्यूज्ड पर्सन अंडर सेक्शन 106 आणि इट इज वन ऑफ द इन्क्रिमिटिंग सर्कमस्टन्सेस. लास्ट सीन थिअरी जर आपल्याला इन्क्रिमिटिंग आहे आणि ती लास्ट सीन थिअरी तुम्हाला डिस्प्रूव करता आली नाही तर बर्डन, रिव्हर्स बर्डन शिफ्टेड ऑन द अक्यूज्ड पर्सन आणि त्याचं एक्सप्लेनेशन नाही दिलं तर आफ्टर ऑल यू विल बी कन्व्हिक्टेड. मग ही लास्ट सीन थिअरी जी आहे ती डिस्बिलीव्ह कशी करायची, तर या रायगर मॉर्टिसचा आपल्याला वापर करायचा. आता मला सांगा, PM नोट्सच्या कॉलममध्ये 17 नंबर कॉलममध्ये इंजुरीज दिलेल्या असतात आणि त्याच कॉलम्समध्ये रायगर मॉर्टिस फुल्ली डेव्हलप, पार्शली डेव्हलप, पास ऑफ, नॉट फाउंड असे शब्द असतात. आता हे बघा, दुपारी 12 वाजता एक बॉडी आली आणि त्या बॉडीचं PM करण्यासाठी घेतलं आणि त्याच्यामध्ये म्हटलं की रायगर मॉर्टिस पार्शली डेव्हलप. म्हणजे हा जो मयत आहे तो 6 तासापूर्वी मेलेला आहे. पार्शली डेव्हलप झाला ना, फुल्ली डेव्हलप असतं तर 12 तासापूर्वी. म्हणजे संध्याकाळी 6 वाजता हा माणूस मयत झाला, प्रोबॅबली, टेंटेटिव्हली, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मग काय असतं, एखादा विटनेस आहे आणि तो म्हणतो काय की संध्याकाळी 7 वाजता मी या दोघांना, आरोपीला आणि मैताला, जंगलाकडे जाताना बघितलं. आता त्याच्या स्टेटमेंटमध्ये लास्ट सीन थिअरी किती वाजताची आहे, 7 वाजताची. आणि डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणे हा मयत कधी झालाय, 6 वाजताच. मग 6 वाजता जर माणूस मयत झाला असेल तर 7 वाजता जिवंत राहण्याची शक्यता आहे का, ॲब्सोल्युटली नॉट. देअरफॉर बाय युजिंग दिस फिनॉमेना दॅट इज रायगर मॉर्टिस, you can effectively cross-examine the doctor and you can develop your cross and you can discard the testimony of last scene theory. That is the importance of this rigor mortis. दुसरा असा विषय आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे
पोस्टमॉर्टम लिव्हिडिटी नावाचा एक प्रकार आहे. तर त्या पोस्टमॉर्टम लिव्हिडिटीमध्ये काय आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन होत असतं, ऑक्सिजनमुळे ते ब्लड लाल होत असतं. माणूस डेड झाला, ऑक्सिजन सप्लाय कमी झाला किंवा नाही झाला तर ते रक्त काळसर पडण्याला सुरुवात होते. आणि ज्यावेळेस सर्क्युलेशनमुळे सगळं रक्त बॉडीमध्ये पसरत असतं, परंतु ज्यावेळेस माणूस मयत होतो सर्क्युलेशन पूर्णपणे स्टॉप होतं. आणि आपल्याला माहीत आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे प्रत्येक गोष्ट जमिनीकडे सरकत असते. बॉडी पडली, डेड बॉडी कुठल्या साईडला पडली, ती पाठीकडून पडली, चेहऱ्यावर पडली, तर त्या बॉडीचा पार्ट ज्या ज्या जमिनीला लागतो, जो जो पार्ट जमिनीला लागतो त्या त्या ठिकाणी त्या बॉडीचं रक्त साकाळतं. आणि ते साकाळलं रक्त निळसर पद्धतीचं असतं, त्याला स्टेन्स म्हणतात. आणि म्हणजे पोस्टमॉर्टम लिव्हिडिटी म्हणजे काय, शरीरामध्ये साकाळलेलं रक्त जे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं तुम्हाला ज्या जमिनीवरती ज्या बॉडीचा पार्ट टच झाला आहे त्या ठिकाणी ते साकळून बसतं. इट इज सिम्पल, एवढं सिम्पल आहे ते. मग याचा आपण उपयोग कसा करायचा, तर सेम त्या पोस्टमॉर्टम लिव्हिडिटीची डेव्हलपमेंट 2 तासानंतर होते, 6 तासापर्यंत ती राहते, नंतर 12 तासापर्यंत राहते. मग या कॅल्क्युलेशनप्रमाणे पोस्टमॉर्टम लिव्हिडिटीवरून तुम्ही आपण टाईम सीन्स देत आणि काढू शकता आणि लास्ट सीन थ्री डिसबिलीव्ह करू शकता. त्याच्यानंतर आणखीन एक टेम्परेचर नावाचा एक प्रकार आहे. मग सांगितलं रायगर मॉर्टिस आणि आताचं हे तिसरं टेम्परेचरचा विषय. आपल्या नॉर्मल शरीराचं तापमान 37 डिग्री सेंटीग्रेड असतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला 7वी 8वीमध्ये 9वीमध्ये हे सगळं झालेलं आहे. बॉडी ज्यावेळेस डेथ होती त्यावेळेस त्याच्यामधले एन्झाईम्स, केमिकल्स सगळ्या प्रक्रिया बंद व्हायला सुरुवात होते आणि बॉडीचं टेम्परेचर ऑटोमॅटिकली कूलिंग व्हायला सुरुवात होते. मग हे जे टेम्परेचर कूलिंग होत 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 आपल्या या इन्व्हायरमेंटच्या टेम्परेचर्सपर्यंत टेम्परेचर येणार. मग जर समजा एखाद्या बॉडीचं टेम्परेचर 37 पासून 35 पर्यंत आलं, आता ही PM नोट्समध्ये PM करत असताना मला त्या बॉडीचं टेम्परेचर 35 डिग्री सेंटीग्रेड झालं, म्हणजे 2 डिग्री सेंटीग्रेड हे तापमान कमी झालेलं आहे. यावरून मी टाईम सिन्स देत काढू शकतो. त्याचा एक फॉर्म्युला आहे, 37 मायनस बॉडीचं जे टेम्परेचर आहे आत्ताचं PM नोट्स करताना भागिले 1.5. हा कॅल्क्युलेशनचा प्रकार आहे. 37 फॉर एक्झाम्पल त्या बॉडीचं टेम्परेचर 31 डिग्री सेंटीग्रेड मला सापडलं. 37 मायनस 31 6, त्यानंतर 1.5 म्हणजे 4 तास, म्हणजे 4 तासापूर्वी या व्यक्तीला मरण आलेलं आहे. सो ऑन दिस काउंट ऑल्सो यू कॅन डेव्हलप युअर क्रॉस अँड यू कॅन कॅल्क्युलेट द टाईम सिन्स डेथ. परंतु या सगळ्या गोष्टी एक्झॅक्ट टाईम सिन्स डेथ काढता येत नसतात, प्रोबॅबिलिटी असते. परंतु या 3 सर्कमस्टन्सेसवरून तुम्ही लास्ट सीन 3 डिस्कार्ड करू शकता. दॅट इज सिम्पल थिंकिंग. आता दुसरी अशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येकाच्या पोटामध्ये सगळ्यांना माहीत आहे आपण अन्न खातो, त्याचं पचन पोटामध्ये होतो, त्यानंतर त्याचे एक्सक्रीट्स बाहेर पडतात. जेवण केल्यापासून ते अन्न पूर्ण पचेपर्यंत नॉर्मल माणसाच्या प्रक्रियेमध्ये 6 तास लागतात, 5 ते 6 तास लागतात साधारणपणे. मग एखादा माणूस जेवला आणि लगेच मेला, 1 तासामध्ये मेला, तर ते जे अन्न आहे ते पार्शली अन्न असणार आहे, पार्शली डायजेस्टेड अन्न. आणि तो जर माणूस तो माणूस जेवलाय आणि त्यानंतर त्याला 6 तासानंतर मरण आलं तर त्याच्या शरीरामध्ये एकही कण शिल्लक राहणार नाही, तर त्याच्यामध्ये एम्प्टी स्टमक इज फाउंड. आता यावरून आपल्याला, या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला काय करायचंय, तर आणखीन ती लास्ट सीन थिअरी आपल्याला परत डिस्कार्ड करायची आहे. आता बघा, साधं सिंपल उदाहरण देतो मी तुम्हाला. अशी केस आहे, आता दुशिंग सर पण आहेत, आम्ही आणि दुशिंग सरांनी बऱ्याच केसेस चालवल्यात, त्यातलाच एक किस्सा सांगतोय. केस अशी आहे, मुलगा आणि मुलगी लवर्स देवळामध्ये गेले, पुजारी होता, पुजाऱ्यांनी त्यांना लाडू दिला आणि त्याच्यासमोर या मुलीनी पण लाडू खाल्ला. अशी केस. लगेच 2 तासामध्ये त्या मुलीची डेड बॉडी देवळाच्या बाहेर सापडली. ठीक आहे. म्हणजे हा पुजारी काय झाला, लास्ट सीन थिअरी झाली. पुजारी विटनेस झाला लास्ट सीन थिअरीचा आणि पुजारीचं स्टेटमेंट आहे की हे दोघं जण देवळामध्ये आले होते, माझ्यासमोर यांनी लाडू खाल्ला आणि नंतर ह्या मुली डेड
झाली. मग डेड टेल, नो टेल, बर्डन इज ऑन द शोल्डर ऑफ अक्यूज पर्सन अँड इफ ही फेल्स टू डिस्चार्ज देन डेफिनेटली ही वुड बी कन्व्हिक्टेड. मग आता ही लास्ट सीन थिअरी मला डिसबिलीव्ह करायची, या विटनेसचं स्टेटमेंट मला डिसबिलीव्ह करायचं आहे, तर परत मला मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सची हेल्प घ्यायची आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही बघितलं त्या कॉलममध्ये फूड कंटेंट्स नावाचा एक कॉलम्स असतो आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की नो फूड कंटेंट्स फाउंड. मग 2 तासापूर्वी लाडू खाल्ला आहे, लगेच 2 तासानंतर मेली आहे, तर कमीत कमी त्याच्यामध्ये पार्शली डायजेस्टेड फूड सापडायला पाहिजे. नो फूड म्हणजे काय की दिस विटनेस इज लाईंग समथिंग. मेडिकल एव्हिडन्स डज नॉट लाय, man may lie, and on that count we can disbelieve the theory of last seen theory. It is एवढं सिंपल आहे ते. मग चला आता या सगळ्या बेसिक गोष्टीमधून आता याला म्हणून याला या नॅस्टेन्सला रूल ऑफ 12 म्हटलं जातं. 12 तासामध्ये डेव्हलप होतो पूर्ण, 12 तास पूर्णपणे राहतं रायगर मॉर्टिस, 12 तासानंतर पुढच्या ते पास ऑफ व्हायला चालत होतं. या रायगर मॉर्टिसचा, या टेम्परेचरचा आणि फूड कंटेंटचा वापर आपण लास्ट सीन थिअरी डिसबिलीव्ह करण्यासाठी केला जातो. आता दुसरा एक प्रकार आहे, हे बघा कसं आहे की आर्ट ऑफ क्रॉस नावाचा एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये 10 कमांड्स आहेत. पण आता मी तुम्हाला 10 कमांड सांगतो जे की मेडिकल एव्हिडन्सला आणि डॉक्टरच्या क्रॉसमध्ये तुम्हाला ॲप्लिकेबल होतात. फर्स्ट कमांड त्याची अशी आहे, डोंट आस्क द क्वेश्चन ऑफ विच यू डू नॉट नो द आन्सर. तुम्हालाच उत्तर माहीत नाही आणि तो प्रश्न अजिबात विचारायचा नाहीये. अंधेरे में तीर नहीं चलाना. सेकंड, पर्टिक्युलरली आस्क द लीडिंग क्वेश्चन, शॉर्ट क्वेश्चन, लीडिंग क्वेश्चन्स. आणि थर्ड, डोंट गिव्ह अ चान्स टू एक्सप्लेन टू द एक्सपर्ट. एक्सपर्ट तुमच्यापेक्षा एक्सपर्ट असतात, तुम्ही त्यांना एक्सप्लेन करायला दिलं तर ते तुमची थिअरी वॉश आउट करत असतात. त्यामुळे डोंट गिव्ह चान्स टू द एक्सपर्ट. याच केसमध्ये आणखीन एक लॉक अँड सिस्टीम नावाचा प्रकार आहे, त्याच्याबद्दल पण आपण बोलूया थोड्या वेळेस येताना. आता या केसमध्ये रायगर मॉर्टिसच्या केसमध्ये कशी क्रॉस घ्यायची आहे. तुम्ही असं जर म्हणायला गेला डॉक्टरना, डॉक्टर याच्यामध्ये रायगर मॉर्टिस डेव्हलप झालं होतं, हो, मग रायगर मॉर्टिस किती टक्के डेव्हलप झालं होतं, मग तो सांगेल काहीतरी. मग याच्यावरून तुम्हाला टाइम सिन्स देत किती सांगता येईल का, तो बरोबर तुमच्या आणि त्या लास्ट सीन थिअरीच्या मॅच होणार टाइम सिन्स देत सांगतो, असं नाही. डॉक्टर, हिअर you have mentioned the rigor mortis, yes. Rigor mortis is fully developed, yes. That means this person might have died prior to the 12 hours, yes. This is the cross examination. तुम्ही त्याला चान्स द्यायचा नाही, तुमच्या तोंडामध्ये काय आहे ते त्याच्या तोंडात घालायचं. दॅट इज अ इफेक्टिव्ह क्रॉस एक्झामिनेशन. अदरवाईज दे पर्सन्स आर व्हेरी स्मार्ट, दे आर ट्राईंग टू फुलिश यू अँड वी हॅव नॉट दॅट मच ऑफ एक्सपर्टी, राईट. हा झाला प्रकार. दुसरा एक प्रकार असा आहे, चला आता कॉज ऑफ डेथकडे थोडंसं येऊया. बऱ्याच केसेस असं असतात की त्याच्यामध्ये होमिसायडल आणि सुसायडल नावाचा प्रकार असतो. घरामध्ये एखादी न्यूली मॅरिड वुमन आहे, ती सुसाईड करते, तिच्या घरचे लगेच फॉल्स केस करतात आणि सांगतात की नाही, हिला हुंड्यासाठी छळ केला, तिला मारहाण केली आणि तिला गळा आवळून मारून टाकलं. आता अशा केसमध्ये ती गोष्ट सुसाईड आहे का होमिसायडल आहे. प्रॉसिक्युशन ऑलवेज ट्राईज टू ब्रिंग ऑन रेकॉर्ड दॅट दिस इज द होमिसायडल केस, अँड इफ यू आर सक्सेसफुली ब्रॉट ऑन रेकॉर्ड दॅट दिस इज नॉट अ होमिसायडल केस, इट इज अ सुसायडल केस, देन यू विल बी डेफिनेटली ॲक्विटेल. पण यासाठी आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा अशी गोष्ट आहे की सुसाईड करणं म्हणजे काय की स्वतःला एखाद्या लिगेचरनं, ज्या दोरीने तो फास घेतला असेल, कुठली असेल, नालनची असेल, ओढणी असेल, त्याला लिगॅचर म्हटलं जातं. आता एखाद्या माणसाला या हॉलमध्ये फाशी घ्यायची आहे, त्याचा हात इथं पोचणार आहे का रूपपर्यंत, नाही, तो इथं उभारणार, या पॉईंटला तो फाशी घेणार. म्हणजे याचा अर्थ काय की हाईट ऑफ दॅट पॉईंट मस्ट बी ॲक्सेसिबल टू दॅट पर्सन. फर्स्ट थिंग, त्याच्या हातापर्यंत तो फॅन, तो सिलिंग आला पाहिजे. त्याच्या हाईटला नसेल पुरं तर कमीत कमी त्या ठिकाणी स्टूल असला पाहिजे. लक्षात घ्या, मी कसं सांगतो, या खूप बारकाईने बघण्यासारख्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट आहे की या सगळ्यांसमोर कोणी फाशी घेईल का.
फाशी घेणाऱ्या माणसाने डिसाईड केलेलं असतं की मला फाशी घ्यायची आहे, कुणाचं इंटरव्हेन्शन मला नको आहे. तो काय करणार आहे, कुठंतरी एखाद्या सेक्युलर प्लेसला जाणार, शेतामध्ये जाणार, फाशी घेणार, एखाद्या रूममध्ये जाणार, कडी आतून लावून फाशी घेणार. कारण का? nobody shall be intervened. I decided to commit a suicide. So second thing is that when their door is locked inside, म्हणजे आपल्या ह्याच्याकडे अजिबात लक्ष नसतं. स्पॉट पंचनाम्यामध्ये काय असतं की ती आम्हाला मृतावस्थेमध्ये वाटलं, आम्ही गेलो, दरवाजा उघडला आणि आम्ही आत शिरलो. परंतु तो जर दरवाजा आतून लावला असेल तर ती कडी कोंडा आतमध्ये पडणार आहे, आणि जो बाहेर असेल, बाहेरून लावला असेल तर डोअर लॉक, तो बाहेर पडणार आहे. परंतु याच्याकडं आपलं अजिबात लक्ष नसतं. लक्षात घ्या. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मेडिकल ज्युरिस्प्रुडन्समधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा आहे की सुसाईड केल्यानंतर जे काही वन असतात लिगेचर्स मार्क्स, त्या ठिकाणी हे ऑब्लिक असतात, कानाच्या वरती जाणारे असतात. कारण बॉडी माझी अशी होणार, नॉट इथं येणार, आणि बॉडी अशी राहिल्यामुळं जी काही लिगेचर्स आहे व्रण ते ऑब्लिक इन नेचर असणार. म्हणजे PM नोट्समध्ये 17 नंबर कॉलममध्ये तुम्ही काय बघणार आहे, लिगेचर्स मार्क्स ऑब्लिक इन नेचर, अँड इफ इट इज अ पॅरल इन नेचर that is a strangulations, and if it is oblique in nature it is a suicide. That is one of the symptom. Second thing is that see, त्याच्यामध्ये छोटीशी टर्म आहे, ते पण समजून घेऊया. ला फॅसिया सिम्पथेटिक, या लॅटिन टर्मकडे तुम्ही जाऊ नका. साधे सिंपलमध्ये सांगतो, आपल्याकडे सिम्पथेटिक नर्व्स नावाचा एक प्रकार असतो. आता हे आम्ही सायन्स झाल्यामुळे बॅकग्राऊंडमुळे आम्ही सगळ्यांना सांगू शकतो, परंतु सायन्स बॅकग्राऊंड नाही झालं म्हणून आम्हाला क्रॉस घेता येत नाही, हे लेम एक्सक्यूज आहे. इथं नॉलेज काय लागते, 7वी 8वी 9वी 10वी, याच्या पलीकडे कुठल्याही सायन्सचं नॉलेज लागत नाही. तुम्हाला प्रत्येक पार्ट्स माहीत आहे, फ्रंटो पॅरायटल ऑक्सिपिटल रिजन म्हणजे काय, आयलिड्स म्हणजे काय, हे सिंपल गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. सिम्पॅथेटिक नर्व्स नावाची ते असते. सुसाईड केल्यानंतर ही नर्व्स दाबली जाते, आणि असिमेट्रिकली दाबली गेल्यामुळं काय होतं की ज्या ठिकाणी समजा इकडे नॉट आली आणि माणसाने अशा ठिकाणी सुसाईड केली, तर या ठिकाणचा जो डोळा आहे तो उघडा राहील, डायलेटेड आहे, आणि इकडचा डोळा झाकलेला राहील, बंद राहील. का? ज्या ठिकाणी नॉट आहे त्या ठिकाणचा डोळा कसा राहणार आहे, उघडा राहणार आहे, डायलेटेड, आणि नॉटच्या अपोजिट साईडचा डोळा कसा राहणार आहे, बंद राहणार आहे. म्हणजे असं जर सिम्पटम असेल ला फॅसिया सिम्पॅथेटिक, तर या सगळ्या सर्कमस्टन्सेसमध्ये ती सुसाईड आहे. लक्षात घ्या. दुसरी गोष्ट अशी आहे की जसं इंटरनल इंजुरी एक्सटर्नल इंजुरी होतात, त्याच्याबरोबर ती त्याच्यामध्ये इंटरनल इंजुरी पण रेसिप्रोकल इंजुरी पण होणार. मग हे बघा, हे जे आपलं गळ्याचं हाड आहे, कंठ त्याला म्हणतो आपण, याला म्हणायचं थायरॉइड कार्टिलेज. काय म्हणायचं, थायरॉइड कार्टिलेज. त्याच्यावरती सस्पेंडेड बोन असतं, जे तुमच्या हनुवटी आणि थायरॉइड कार्टिलेजच्या मध्ये असतं, त्याला हायवॉइड बोन म्हणलं जातं. आता फाशी घेतल्यानंतर फाशीचा दोर इथपर्यंत येणार आहे, तुमच्या हनुवटीपर्यंत येणार आहे. म्हणजे त्या दोराची टच, तो जी काय लिगेचरचा टच कुठं जाणार आहे, या हायवॉइड बोनला लागणार आहे. म्हणून ते हायवॉइड बोन फ्रॅक्चर होतं. म्हणजे हायवॉइड बोन फ्रॅक्चर इज अ साइन ऑफ सुसाईड. आणि ज्यावेळेस स्ट्रँग्युलेशन केलं जातं, पाठीमागून दोरी टाकली, गळा आवळला, आता गळा आवडताना नॉट नसते, सो दॅट लिगेचर इज कम्प्लिटली सर्कलिंग द नेक अँड इट इज ऑलवेज बिलो द थायरॉइड कार्टिलेज. मग थायरॉइड कार्टिलेजच्या बिलो असेल तर काय ब्रेक होणार आहे, थायरॉइड कार्टिलेज ब्रेक होणार आहे. मग थायरॉइड कार्टिलेज ब्रेक झालं तर काय अर्थ होणार आहे त्याचा, इट इज अ स्ट्रँग्युलेशन. मग हे कुठं मिळतं बघायला आपल्याला, 17 नंबर कॉलममध्ये जायचं, तिथं लिहिलेलं असतं हायवॉइड बोन फ्रॅक्चर, आणि त्याच्यामध्ये फ्रॅक्चरमध्ये असं आपलं एक चिन्ह काढलेलं असतं, असं हॅशसारखं. आता त्या चिन्ह, त्या मेडिकल टर्म पण आपल्याला माहीत पाहिजे. हॅश काढलं म्हणजे आपल्याला काय वाटणार आहे, हॅश काढलं यांनी, पण ते फ्रॅक्चरचं साईन आहे. सी वरती एक रेष ओढली, इट इज अलॉंग विथ, म्हणजे पॉझिटिव्हली, प्लस प्लस पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. सो
त्याच्यामध्ये म्हटलं त्यांनी हायवॉर्ड बोन फ्रॅक्चर म्हणजे काय झालं, इट इज अ सुसाईड. थायरॉइड कार्डियल ब्रेक, इट इज अ स्ट्रँग्युलेशन. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा, सुरुवातीपासून खालपर्यंत येणार आहे मी. दुसऱ्या चेहऱ्यामधल्या सगळ्यात कुठला चेंज होतो, ज्यावेळेस सुसाईड केली जाते त्यावेळेस आपली जी जीभ आहे ती बाहेर येते. तिला म्हणायचं प्रोट्रुडिंग ऑफ टंग. जीभ बाहेर येणे लक्षण कशाचं आहे, सुसाईडचं आहे. मग जीभ याच्या खाली काय आहे, आपली लाळ ग्रंथी आहे, नाही, सलायवा म्हटलं जातं तिला. मग त्याचा इफेक्ट कुठं पडतो, लाळ ग्रंथीवरती पडतो. मग लाळ तोंडातून बाहेर पडते, त्याला म्हणायचं ड्रिबलिंग ऑफ सलायवा. मग ड्रिबलिंग ऑफ सलायवा काय, कशाचं साईन सिम्पटम्स आहे, सुसाईडचं सिम्पटम्स आहे. सिंपल लॉजिक आहे. मग या सगळ्या सर्कमस्टन्सेसमधून तुम्ही सुद्धा एक्सपर्ट होऊ शकता. एखादा PM नोट्स बघून, स्पॉट पंचनामा बघून तुम्ही सांगू दॅट इज सुसाईड ऑर होमिसायडल डेथ. काय असतं, अशी केस आहे, असे इन्स्ट्रक्शन्स आहेत की सर आम्ही काही केलं नाही, तिने स्वतःच्या कारणासाठी आत्महत्या केली आणि पोलिसांनी ती स्टोरी रंगवली आणि पोलिसांनी 302चा चार्ज लावला आणि त्यांनी असं सांगितलं की नवऱ्याने धरलं, सासूनी धरलं आणि सासऱ्याने गळा आवळून तिचा मृत्यू केला. अशी केस आहे आणि 302चा चार्ज कोर्टामध्ये लावलेला असतो. ही केस पूर्णपणे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सची असते. तुम्हाला या केसला टर्न करण्यासाठी डॉक्टरांची क्रॉस खूप महत्त्वाची आहे. कारण होमिसायडल डेथ आहे का सुसायडल डेथ आहे ते कोण सांगणार आहे, डॉक्टर सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला इफेक्टिव्ह क्रॉस एक्झामिनेशन तुम्हाला घ्यावी लागेल आणि त्यांना हीच क्रॉस एक्झामिनेशन अशी घ्यायची, डॉक्टर to bifurcate suicide from the homicidal, there are certain principles or guidelines. One of the thing is that if there is a dribbling of saliva, then in that circumstances it is a suicide. Hyoid bone fracture is a symptoms of suicide. There is a aphasia symptomatic is a concept of suicide. या तीन गोष्टी आणून ठेवल्या की मग आपल्या केसमध्ये सर तुम्हाला या PM नोट्समध्ये लिगॅचर मार्क तुम्हाला ऑब्लिक सापडले, हो. या केसमध्ये तुम्हाला सलायवा सापडली, हो. या केसमध्ये तुम्हाला हायवॉर्ड बोन फ्रॅक्चर सापडलं, हो. मग सुरुवातीला त्यांनी सगळं सांगून बसला, हे जे सिम्पटम्स आहेत ते सुसाईडचे आहेत आणि या सगळ्या सिम्पटम्स तुमच्या केसमध्ये PM नोट्समध्ये दिसत आहेत, म्हणजे काय झालं, इट इज अ केस ऑफ सुसाईड. सो इट इज कॉल्ड एज लॉक अँड की सिस्टम. डॉक्टरना पहिले लॉक करून घ्यायचं आणि नंतर त्याला ह्या प्रश्नामध्ये अडकून क्रॉस एक्झामिनेशन घ्यायची. तुम्ही जर डॉक्टरना विचारलं, डॉक्टर असं माझं असं म्हणणं आहे की ही केस सुसाईडची आहे, डॉक्टर म्हणा नो नो इट इज अ केस ऑफ होमिसायडल. सो डोंट आस्क डायरेक्ट क्वेश्चन्स, स्टेप बाय स्टेप यू हॅव टू आस्क सर्टन क्वेश्चन्स. लॉक अँड की सिस्टीम आय हॅव ऑलरेडी स्टेटेड यू. दुसरा असा एक प्रकार आहे की बऱ्याचशा केसेसमध्ये आपल्याला माहीत होतं की बर्निंग केसेस असतात. स्टोवचा भडकावून एखादी स्त्री जळते, त्याला थोडंसं आफ्टर थॉट किंवा कॉन्कॉक्टेशन स्टोरीमध्ये त्याला गणलं जातं आणि केस अशी रंगवली जाते की सासूनी धरलं, सासऱ्याने मारलं, नवऱ्याने रॉकेल टाकलं आणि मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि त्याच्यामध्ये मग मला त्याच्यावरती 302चे चार्ज लावला जातात. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे टू बायफर्केट ॲक्सिडेंटल डेथ फ्रॉम द होमिसायडल डेथ, याच बर्न केसमध्ये बघूया आपण. इमॅजिन करा एखादी बाई स्टोवचा भडकावून, तुमच्याकडे असे इन्स्ट्रक्शन्स आहेत, स्टोवचा भडकावून ती मेलेली आहे किंवा तिला इंजुरी झालेला आहे आणि पोलिसांची केस असते की नाही नवऱ्याने जाळलं आहे. तुम्ही स्वतः इमॅजिन करा, तुम्ही जर स्टोवच्या समोर बसला असाल आणि स्वयंपाक करत असाल तर रात्री 12-1 वाजता कोणी स्वयंपाक करतं का, नाही. तर टाईम महत्त्वाचा आहे खूप. जर सकाळी ही घटना घडली असेल 7-8 वाजता तर डेफिनेटली इट इज ॲक्सिडेंटल केस. जर रात्री 2 वाजता घटना घडली असेल तर इट टेंड्स टुवर्ड्स होमिसायडल डेथ. दुसरी अशी गोष्ट आहे की स्वयंपाक कुठं करतो आपण, आपल्या किचनमध्ये. मग किचनमध्ये जर घटना घडली असेल इट टेंड्स टुवर्ड्स ॲक्सिडेंटल. आणि जर समजा बेडरूममध्ये डेड बॉडी सापडली असेल, बेडरूममध्ये कोणी स्वयंपाक करतं का, नाही. मग इट टेंड्स टुवर्ड्स होमिसायडल डेथ. आता बघा
स्टोवचा भडका झाल्यानंतर त्याच्यामध्ये केरोसिन जे आहे ते फक्त असं अंगावरती येत नाही रॉकेल, त्यामुळं जे काही जखमा झालेल्या असतात त्या सुपरफिशियल बर्न्स असतात. एखाद्या माणसाच्या अंगावरती रॉकेल टाकल्यानंतर जाळल्यानंतर त्या जखमा असतात त्या डीप्स असतात, डीप बर्न्स. त्यामुळं जर सुपरफिशियल बर्न्स असतील तर दॅट इज ॲक्सिडेंटल, आणि जर डीप बर्न्स असेल तर दॅट इज अ होमिसायडल डेथ. मग आता या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला क्रॉस एक्झामिनेशन कशी घ्यायची आहे, तर डॉक्टरना ह्याच सगळ्या प्रश्न विचारायचे आहेत की जर समजा फक्त फ्रंट साईडला इंजुरी असेल आणि बॅक साईडला इंजुरी नसेल तर या ठिकाणी ही केस ॲक्सिडेंटमध्ये मोडते. या ठिकाणी डीप बर्न्स नाही आहेत. आपण जे PM नोट्समध्ये 17 नंबर कॉलममध्ये जे मेन्शन केलेलं आहे ते सुपरफिशियल इंजुरी सांगितलेल्या आहे, डीप इंजुरी नाही सांगितलेला. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला लीड्स टुवर्ड्स द ॲक्सिडेंटल डेथ करतात. आणि ज्यावेळेस घटना घडते त्यावेळेस तुम्ही स्पॉट पंचनाम्यामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी आणणार आहात की ही जी घटना घडलेली आहे ती सकाळी 7 वाजता घडलेली आहे आणि त्या ठिकाणी मला बऱ्याचशा वस्तू आढळून आल्या. कारण जर समजा तुमचं म्हणणं आहे की काहीतरी चहा करताना स्टोवचा भडका झाला, चहाची भांडी तर तिथं असायला पाहिजेत, बरोबर, आणि तो स्टोव पोलिसांनी जप्त केलेला असायला पाहिजे, तो जो स्टोव पोलिसांनी CA कडे पाठवला गेला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये स्पॉट पंचनामा ॲडमिट करून चालणार नाही आहे. पोलीस कधी कधी या गोष्टी लपवतात, तुम्हाला त्या पंचाकडून आणाव्या लागतील. आपला कोर्ट इन्सिस्ट करत असतं कशाला वकील साहेब ॲडमिट करून टाका, काही नाही त्याच्यामध्ये. परंतु तुम्ही जर या सगळ्या गोष्टी ॲडमिट केल्या तर तुम्हाला ही थेरी तुम्हाला डेव्हलप करता येत नाही. सो टू बायफर्केट ॲक्सिडेंटल फ्रॉम द होमिसायडल, दिस थिंग हॅज टू बी कीप इन माइंड. आणि याला मग जसं रूल ऑफ 12 सांगितला, याला रूल ऑफ 9 नावाचा प्रकार म्हणतात. रूल ऑफ 9. माझ्या तळवा जो आहे हा तळवा हा माझ्या संपूर्ण शरीराच्या स्किनच्या 1% आहे. किती पर्सेंटेज? 1. मग हा हात माझा 9% झाला, 9%. हात 9%, हेड नेक 9%, छाती 9%, पाठ 9%, पोट 9%, बॅक 9%, बटक 9%, लेग्स दोन्ही 9%, पुढच्या आणि पाठीमागचे नेक आणि ग्रॉइन रिजन 1%. असं हे 100%चं पर्सेंटेज त्या ठिकाणी दिलेलं असतं. माझा हात 9% जळला म्हणजे काय? हात 100% जळला, कारण हाताची जे पर्सेंटेज आहे ते 9% म्हणजे 100% हात जळला. तुम्हाला PM नोट्समध्ये असं डायग्राम काढलेले असते 5%, 10% आणि त्याचं पर्सेंटेज असं कॅल्क्युलेशन करायला लागतं. त्याला रूल ऑफ 9 असं म्हटलं जातं. दुसरीकडे येऊया आपण. बघा, मग अशी पण बऱ्याच केसेसमध्ये आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशनमध्ये आपल्याला सांगितलं की स्पॉटचं महत्त्व कसं आहे. माझ्याकडे एक केस होती, तिकडं धाराशिव वगैरे भागामध्ये चालली होती. केस अशी होती की अशा इन्स्ट्रक्शन्स होत्या की तिने जी काही ती स्त्री आहे तिने स्वतःहून जाळून आत्महत्या केल्याची केस होती. परंतु FIRमध्ये असं सांगितलं होतं काय की नवरा आला, त्यांनी धरलं, सासूनी रॉकेल टाकलं आणि सासऱ्याने मला काठीने मारलं आणि नंतर मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि नंतर तिची डेथ झाली. सो इट इज अ डायिंग डिक्लेरेशन. आता या सगळ्या गोष्टी आहेत, फ्रंट साईडला इंजुरी आहे, इंजुरी डीप्स नाही आहेत, म्हणून ही सगळी केस सुसाईडची दिसते. परंतु PM नोट्समध्ये तिच्या कपाळावरती एक जखम होती. जे सासऱ्याने मला काठीने मारलं ही सर्कमस्टन्सेसमध्ये तिला इंजुरी होती. मग ही जी इंजुरी आहे ती कुठं टेंड्स करते की त्यांची जी थिअरी आहे सासऱ्याने मारलं म्हणजे ही थिअरी त्याला होमिसाईडकडे घेऊन जाते. त्यामुळे ती इंजुरी एक्सप्लेनेशन केल्याशिवाय माझी केस सुटणार नव्हती, कारण माझी केस सुसाईडची होती. परंतु ती इंजुरी लागलेली जरी इंजुरी मी एक्सप्लेन करता आली नाही मला, तर डेफिनेटली इट इज अ होमिसायडल केस अँड आय विल कन्व्हिक्टेड. मग आम्ही काय केलं, स्पॉटला गेलो, इमॅजिन केलं ज्या घरामध्ये ही घटना घडली त्या घरामध्ये आम्ही गेलो. त्यानंतर बघा, एखादी स्त्री जळलेली आहे, इमॅजिन करा. ती स्त्री किंवा तो माणूस कुठं जाणार आहे? पाण्याकडे जाणार आहे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. मग आम्हाला जाणवलं की इथे दरवाजा आहे, दरवाजाच्या पाठीमागे बाथरूम आहे. ती स्त्री बाथरूममध्ये गेली आणि तिथं पडली. मग थोडंसं बारकाने निरीक्षण केल्यानंतर आम्हाला परत आणखीन जाणवलं की त्या ज्या दरवाजेची हाईट आहे ती थोडीशी कमी आहे. खेडेगावामध्ये बाथरूमच्या हाईट्स कमी असतात. मग इमॅजिन करा, एखादी जळलेली बाई आहे,
वॉटरकडे चाललेली आहे, तिला काही समजत नाही आहे. ती बाई त्या दरवाजाच्या चौकटीला धडकली. मग चौकटीला धडकल्यानंतर तिला इंजुरी होणारच आहे. म्हणजे काही काठीची इंजुरी नाही, ही चौकटीला धडकल्याची इंजुरी आहे, हे माझ्या डोक्यामध्ये आलं. मग आम्ही स्पॉट पंचनाम्याला जो पंच आला त्याला सगळ्या गोष्टी विचारल्या. त्याचे बाथरूम आहे, चौकटीची हाईट कमी आहे, मैताची हाईट त्यापेक्षा जास्त आहे. आणि डॉक्टरना हाच प्रश्न विचारला गेला की अशा पद्धतीची जी इंजुरी आहे, एखादी बाई लाकडी चौकटीला धडकली तर अशा प्रकारची इंजुरी होऊ शकते. डॉक्टर सेज येस, इट इज इंजुरी कॅन बी ॲक्सिडेंटल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ती इंजुरी जी होती ती पॅरल होती, पॅरल. कारण चौकटीला धडकल्यानंतर इंजुरी पॅरलच होणार ना. आणि काठीने मारलेली इंजुरी कशी असेल, पॅरल असेल का? इट्स नॉट अन ऑब्लिक नेचर. मग परत डॉक्टरना विचारलं की सर, दिस इंजुरी इज अ पॅरल, and if anybody has assaulted with a stick to the deceased, this would be oblique in nature. This injury which is found in parallel nature, so it can be possible when the persons strike to that wall. Yes. आणि या एका प्रश्नावरती अख्खी केस सुटून गेले. सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही जर स्पॉट पंचनामा दुर्लक्ष केला, स्पॉट पंचनाम्याकडे गेला नाही, तर यू विल बी इन ट्रबल. टू टेक द प्रॉपर इन्स्ट्रक्शन, गो टू द स्पॉट. याचेच तर आपण फी चार्ज करतो. शिक्षा लागत असतात, पण आपल्या हलगर्जीपणामुळे लागलं नाही पाहिजेत. बेस्ट ऑफ द बेस्ट आपले प्रयत्न करायचे. स्पॉट पंचनाम्याला जायचं, क्लायंट्सला वेळ द्यायचा, त्याच्या इन्स्ट्रक्शन घ्यायच्या. चला दुसरीकडे जाऊया थोडंसं. 4:55 झालेत. किती वेळ आहे? टाईम संपला असं सांगितलं आहे. 5-10 मिनटं घ्यायचं आहे का? बोर होत आहे? मी काय प्रोफेसर आहे, तुम्ही 3 तास म्हणलं तरी मी घेतो. मी आणि हाच विषय शिकवतो फर्ग्युसन कॉलेज मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा. व्हॉट? विथ युअर परमिशन. हा, परत म्हणायचं नाही जालटे सरांनी खूप बोर केला आणि आम्हाला पिडला, असं म्हणायचं नाही. चला ठीक आहे, दुसऱ्या टॉपिककडे येऊया आपण. डायिंग डिक्लेरेशन नावाचा एक खूप मोठा प्रकार आहे. याच केसमध्ये आपण कन्सिडर करा. काय आलं की बारामतीमध्ये एक वालचंद नगरमध्ये एक मर्डर झाला होता. आणि त्याच्यामध्ये केस अशी होती, एक मयत व्यक्ती आहे, त्या मयत व्यक्तीला 7-8 जणांनी कोयत्यानी सपासप वार केले. ती मयत व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली. आणि त्या मयत व्यक्तीला पोलीस ज्यावेळेस आले त्यावेळेस त्या मयत व्यक्तीने सांगितलं की हे 7-8 जण आले, पहिल्या आमच्या पॉलिटिकल रायवरीमुळे आम्हाला मारहाण केली आणि मी हॉस्पिटलमध्ये जखमी आहे. त्यानंतर ती मयत व्यक्ती 2 दिवसांनी डेथ झाली, तिची डेथ झाली. आता दॅट इज अ स्टेटमेंट रिलेटिंग टू कॉज ऑफ डेथ, सेक्शन 32. इट इज अ डायिंग डिक्लेरेशन. And dying declaration is substantial piece of evidence. No corroboration is required. You will be definitely convicted. जोपर्यंत ती डायिंग डिक्लेरेशन डिस्कार्ड होत नाही तोपर्यंत मला 100% शिक्षा लागणार आहे. या केसमध्ये म्हणजे मला सांगण्यासाठी खूप या ठिकाणी आवश्यक वाटतं. 2004 साली मी ती केस स्वतः हँडल केली. मी 6 महिन्याचा होतो वकिलीमध्ये आणि त्याच्यामध्ये सगळे दिग्गज लोक होते. धैर्यशील पाटील सर होते, निंबाळकर सर होते. हे जे काही आजचं आमचं म्हणजे हे जे लेक्चर्स आहे हे एक्सपिरियन्स बेस्ड लेक्चर्स आहे. या सगळ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. शिवदे सर असतील, धैर्यशील पाटील सर असतील, आमचे हर्षद निंबाळकर सर असतील, विराज काकडे सर असतील, इवन पोंडा सर असतील, पाचबोला सर असतील. या सगळ्यांकडे ऐकून आम्हाला थोडंसं शिकायला मिळालं. आम्ही लकी आहोत. त्या ठिकाणी धैर्यशील पाटील सरांनी त्या डॉक्टरांची क्रॉस घेतली. क्रॉस किती दिवस झाली असेल? 2 दिवस क्रॉस झाले, लक्षात घ्या. आणि केस उज्ज्वल निकम साहेब होते, पब्लिक प्रॉसिक्युटर, सगळेच महाराष्ट्रातले दिग्गज मंडळी होती. ती केस ॲक्विटल झाली. आता बघा, साधी सोपी, आपल्याला आपण विचार पण करू शकत नाही या गोष्टीचा. आता डायिंग डिक्लेरेशन्स, ॲट द टाइम ऑफ गिविंग द डायिंग डिक्लेरेशन पर्सन शुड बी कॉन्शियस. ही शुड बी फिजिकली आणि मेंटली कॉन्शियस. बरोबर? डॉक्टरना कॉल केलं गेलं आणि त्याच्यामध्ये MLC नावाचा एक प्रकार असतो, मेडिको लिगल सर्टिफिकेट, आणि ती MLC मेंटेन करावी लागती. त्या MLCमध्ये जे काही तुम्हाला ट्रीटमेंट दिलेली आहे पेशंटला डेथ होईपर्यंत त्याचा रेकॉर्ड ठेवावा लागतो. ते MLC पेपर्स कॉल केले गेले आणि
डॉक्टरना प्रश्न विचारले गेले. बघा आता तुम्ही पण त्या गोष्टीशी सहमत व्हाल. माणसाच्या शरीरामध्ये किती लिटर रक्त असतं डॉक्टर? नॉर्मल पर्सनच्या 5 ते 6 लिटर रक्त असतं. येस. जर हे रक्त कमी झालं, रक्त कॅरी काय करतं? ब्लड कॅरीज ऑक्सिजन. ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर द कॉन्शियसनेस. वेन द ब्लड डिक्रीजेस अप टू द 3 liters, पर्सन्स माइट हॅव बी गॉन अनकॉन्शियस. येस. बघा लॉक सिस्टीम बघा. हो बरोबर आहे, कारण ही फॅक्ट आहे. मग या केसमध्ये स्पॉट पंचनाम्यावरती पूल ऑफ ब्लड, रक्त गेलं, त्यातून त्या मैताला उचलून ॲम्ब्युलन्समध्ये येईपर्यंत ट्रेल ऑफ ब्लड, ज्या गाडीतून नेलं त्या ठिकाणी ती गाडी पूर्ण रक्ताने भरलेली, आणि मग रक्त नाही म्हणून याला रक्त लावलं, म्हणजे त्याच्या शरीरामध्ये रक्त कमी झालं. दॅट इज ॲडमिटेड फॅक्ट. येस. मग आता बघा लॉजिकली काय होतं? जर 3 लिटरपेक्षा रक्त कमी झालं असेल तर माणूस अनकॉन्शियस, तो ऑलरेडी सांगून ठेवलं. या केसमध्ये 3 लिटरपेक्षा रक्त कमी झालं तर त्याने ॲडमिट केलं, म्हणजे लॉजिकली काय झालं? दॅट इज अ पर्सन इज अनकॉन्शियस. त्याच्या पलीकडे बघा, डॉक्टर पेशंट हा कॉन्शियस आहे का नाही हे कशावरून ठरवता तुम्ही? डॉक्टर सेज मला पल्स रेट आणि BP. येस. ब्लड प्रेशर असतो आपला. नॉर्मल माणसाचा ब्लड प्रेशर किती असतो? 120/90. सगळ्यांना माहिती आहे. वरचा BP, खालचा डायस्टिकॉल आणि सिस्टॉलिक. बरं, मग हा BP स्पॅरो मॅग्नोमीटर नावाच्या ॲपरेटसनी मोजला जातो. ही फॅक्ट आहे, ती कालावधी सत्य त्यांनीच मोजला जातो. ज्यावेळेस तो प्रेशर मोजला जातो त्यावेळेस वरचा आणि खालचा प्रेशर एकाच वेळी रिफ्लेक्ट होतो. येस. मग तुम्ही 9 वाजता डायनिंग डिक्लेरेशन घेतली असं तुमचं म्हणणं आहे. 9 वाजताचं तुमचं डायनिंग डिक्लेरेशन करण्यापूर्वी त्याला तपासावं लागेल ना अनकॉन्शियस आहे का नाही. मग 9:05 डायनिंग डिक्लेरेशन घेतली. 9 वाजताचं तुमचं या पेशंटचा रेकॉर्ड दाखवा. त्याचा BP किती होता? त्यांनी सांगितलं 110/-. 110/-. मग त्याच्या आधीची क्रॉस बघा. वरचा BP 120 आहे आणि खालचा BP जर 80-70 पेक्षा कमी झाला, दॅट इज ऑल्सो सिम्पटम्स ऑफ अनकॉन्शियस. येस. या केसमध्ये तुम्ही डॅश केलं म्हणजे काय? तुम्हाला तो BP ट्रेस झाला नाही. येस. आणि याच्या आधीची क्रॉस काय घेऊन ठेवलेले? स्पॅरो मॅग्नोमीटरमध्ये एकाच वेळेस 120/90 दिसतं. मग तुम्हाला जर ब्लड टेस्ट झाला असता BP, यू हॅव बीन मेन्शन इन दिस MLC. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये या सगळ्याच्या कॅल्क्युलेशनमधून काय निष्पन्न झालं की या माणसाचा ज्यावेळेस डायनिंग डिक्लेरेशन दिली त्यावेळेस या माणसाचा BP 110 होता आणि खालचा BP डॅश होता, म्हणजे तो ट्रेसेबल नव्हता. आणि डॉक्टरने सांगितलं की BP जर खालचा BP सुद्धा इम्पॉर्टंट असतो आणि खालचा BP जर टेस्ट नाही झाला तर दॅट इज ऑल्सो अनकॉन्शियस. आणि या एका डॅशनी कोर्ट will come to the conclusion that this person is unconscious before given the dying declaration. Court has discarded the dying declarations and give the benefit of doubt to the accused person, and all accused persons has been acquitted. सांगण्याचा उद्देश काय? फक्त चार्जशीट टाकलं, वाचलं, क्रॉस घेतली, दॅट इज डिफरंट. प्रत्येक MLC पेपर, प्रत्येक ट्रीटमेंट पेपर, यू शुड गो थ्रू दॅट, यू हॅव टू पेरूज दॅट डॉक्युमेंट्स अँड थिंक दॅट की याच्यामध्ये या BP डॅश आहे हे माझ्या डोक्यामध्ये आलं. त्यानंतर मी क्रॉस डेव्हलप केली, त्यानंतर मी ते ॲडमिशन्स घेतलं आणि मला काय सध्या करायचं आहे? पर्सन इज अनकॉन्शियस. सो इट इज अ आर्ट ऑफ क्रॉस. तुम्हाला काय आणायचं हे तुम्हालाच माहीत नाही. दॅट इज सर्चिंग क्रॉस. नेव्हर. काय मला रेकॉर्डवरती आणायचं हे पहिले ठरवायचं आणि कसं मला रेकॉर्डवर आणायचं त्याचे स्टेप बाय स्टेप यू विल नॉट डायरेक्टली आस्क द क्वेश्चन्स. त्या ठिकाणी जर समजा त्या लॉयरने असा प्रश्न विचारला असता की डॉक्टर माझं असं म्हणणं आहे की हा माणूस कॉन्शियसच नव्हता, वेदर दॅट विल आन्सर विल बी गिवन बाय द डॉक्टर? नो. सो इनडायरेक्ट क्रॉस इज ऑलवेज इफेक्टिव्ह अँड फ्रॉम टाइम टू टाइम यू हॅव टू ब्रॉट सिम्पल क्वेश्चन्स. दॅट इज द आर्ट ऑफ क्रॉस. एक छोटासा आणखीन एक सांगण्यासारखं खूप आहे. विपुल सर तर माझ्या मागे लागलेत की सर तुम्ही एक पुस्तक लिहा, पण आमचं तो प्रयत्न चालू आहे. अनबुले सर, मी विपुल हे सगळे मिळून आम्ही वर्कआउट करतो आहे. तुमच्यासाठी हे छोटेसे नोट्स दिलेले आहेत आणि हे मला माहीत नव्हतं की एवढी सगळी गर्दी संख्या भरपूर होईल. आम्ही 200च नोट्स आणल्यात.
पण राजेश सरांकडे मी ते व्हॉट्सअप केलेलं आहे, तुमच्या ग्रुपवरती ते शेअर होईल आणि जाताना हे नोट्स घेऊन जावा. याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी मी स्वतः लिहिलेल्या आहेत, रिसर्च केलेला आहे. दॅट विल बी हेल्पफुल फॉर यू. आणि यानंतरही काही डाऊट आला तुम्हाला तर त्या मोबाईल नंबरवरती काही क्वेश्चन्स विचारा. एक लास्ट किस्सा सांगतो आणि थांबूया आपण. शेवटचा किस्सा सांगतो. मेडिकल एव्हिडन्सला खूप लाईटली घेऊ नका. वेन मेडिकल एव्हिडन्स and eyewitness count is medical witness versus eyewitness count. If medical witness totally contradict then eyewitness can be disbelieved. अशी थिअरी आहे. एक आणि दोन किस्से लेक्चर थांबवणार. मी काय म्हटलं आता, आय विटनेस आहे, अशी केस आहे, एनी बीला गोळी मारली. बी पळत होता पाठीमागून, एनी पाठीमागून त्याला गोळी मारली. आणि हा कोण बघतोय? सी बघतोय. सी म्हणतो मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये उभा होतो कॉलेज रोडवरती, ए आला, एच्या हातामध्ये गन होती, ती गन बघून बी पळायला लागला आणि बी पळत असताना एनी त्याला गोळी मारली. बी खाली पडला, त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि एनी याचा मर्डर केला. दॅट इज आय विटनेस. आता मला सांगा, त्या पी एम नोट्समध्ये, म्हणजे हे मला वाटतं विपुल सरांनी मी चालवलेली असणारी केस आहे, मी ते दोघांनी चालवली होती आपल्या चव्हाणांची. त्या मैताच्या पी एम नोट्समध्ये आम्हाला असं जाणवलं की जी बुलेट इंजुरी आहे ती चेस्टला आहे, चेस्ट पुढून इंजुरी आहे. मग जर समजा मयत पळतोय, पाठीमागून गोळी मारली तर गोळी कुठे लागली पाहिजे? पाठीला गोळी लागली पाहिजे. पुढं गोळी लागण्याचा संबंध नाही आहे. मग जर पुढं गोळी लागली असेल याचा अर्थ काय? आय विटनेसने ती घटना बघितली नाही आहे आणि म्हणून आय विटनेस डिसबिलीव्ह होतो. वेन द मेडिकल एव्हिडन्स इज टोटली कॉन्ट्राडिक्ट विथ द आय विटनेस अँड वी कॅन प्रूव्ह दॅट दिस इन्सिडंट हॅज नॉट बीन ऑकर्ड ॲज अलीज इन द मॅनर ऑफ द आय विटनेस, सो दॅट आय विटनेस कॅन बी डिसबिलीव्ड. आणि दुसरा असा किस्सा आहे, वेपन टॅलीज विथ द इंजुरीज. मी लाकडी दांडक्याने मारलं, CLW's होणार. तलवारीनं मारलं, कट इंजुरी होणार. 2 दुधारी चाकूनी स्टॅब केलं, स्टॅब इंजुरीज होणार. आता बघा, एक केस होती. आरोपीने मला सांगितलं, सर की ज्या चाकूनी मर्डर झालेला आहे ते वेपन पोलिसांनी, दुसरंच वेपन माझ्या घरातला कांदा कापायचा चाकू घेऊन गेलेले आहेत आणि ते खरं काही वेपन नाही. आता एवढं स्मॉल इन्स्ट्रक्शन्स आहे आणि त्या एका इन्स्ट्रक्शनवरती केस कशी डेव्हलप होती बघा. आता डोक्यामध्ये आयडिया आहे. आता मला सांगा, रामपुरी चाकू जो असतो त्याला दुधारी दोन्हीकडून धार असते. त्याला जो कांदा कापायचा घरातला चाकू असतो त्याला एक साईड धार असते आणि एक साईड ब्लंट असतो. त्यांनी काय सांगितलं, जो चाकू मी वापरला तो रामपुरी होता आणि पोलिसांनी घेऊन गेले तो काय? कांदा कापायचा चाकू आहे. मग इन दॅट सर्कमस्टन्सेस इट स्टक इन माय माइंड की आय कॉल द MLC पेपर्स आणि डॉक्टरांना प्रश्न चालू झाले. बघा लॉक सिस्टीम कशी येते. डॉक्टर 5 प्रश्नामध्ये केस संपते. डॉक्टर, इंजुरी टॅलीज विथ द वेपन. येस. जर दुधारी चाकू वापरला असेल तर ती इंजुरी पण दोन्ही साईडला ज्या इंजुरीच्या मार्जिन्स आहेत ते पण शार्प पाहिजेत. येस. या केसमध्ये तुम्हाला ज्या काही स्टॅब इंजुरी सापडल्या त्याच्या मार्जिन्स, दोन्ही मार्जिन शार्प आणि क्लीन कट होत्या. हो, कारण तोच चाकू वापरला ना दुधारी. हो. इफ वन साइड शार्प अँड वन साइड ब्लंट वेपन इज यूज्ड, म्हणजे तो कांदा कापायचा चाकू, देन इन दॅट सर्कमस्टन्सेस जी इंजुरी होणार आहे तिचे मार्जिन एक साईड शार्प असणार आहे, एक साईड ब्लंट असणार आहे. हो. मग डॉक्टर, ते वेपन तुम्ही हातामध्ये घ्या. हातामधलं घेतलेलं वेपन तुम्ही चेक करा. ते वेपन एक साईड शार्प आहे आणि एक साईड ब्लंट आहे. हो. मग जे वेपन पोलिसांनी रिकवर केलेलं आहे ते वन साईड शार्प आहे आणि वन साईड ब्लंट आहे आणि इंजुरी काय सापडलेली आहे?
दोन्ही साईड 4 सापडले, म्हणजे हे वेपन त्या ऑफिसमध्ये वापरलेलं नाही आहे. आणि या एका गोष्टीवरून कोर्ट हॅज डिस्बिलीव्ह द थिअरी ऑफ प्रॉसिक्युशन बिकॉज द वेपन विच इज allegedly in this office which is recovered by the police is not used in the offense. So possibility cannot be ruled that this weapon has been planted by the prosecution, the police, and benefit of doubt has been given to the accused persons and case has been acquitted. Eyewitness केस ॲक्विट झाली. जर मी त्या माणसाला ही गोष्ट विचारली नसती, तू कुठला चाकू दिला आणि कुठला चाकू वापरला, तर माझ्या मनात ती संकल्पना आली नसती, मी ते MLS पेपर्स मागवले नसते, मी ती क्रॉस घेतली नसती आणि त्या आरोपीला त्याचा बेनिफिट मिळाला नसता. सांगण्याचा उद्देश हाच आहे की ही काय तपश्चर्या आहे वकिलीमध्ये. तुम्ही जेवढी मेहनत कराल त्याचं फळ तुम्हाला ते मिळणार आहे. आर्ट ऑफ क्रॉस आहे, ती आर्ट आहे आणि ती तपश्चर्या आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा सेन्स डेव्हलप करावा लागेल. सेन्स डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला वाचावं लागेल. आणि जे काही दिग्गज वकील असतील, विपुल सर आहेत, शाह सर आहेत, आमच्या पुणे, आपल्यामध्ये मुंबईमध्ये पण आहेत, त्यांच्या तुम्हाला क्रॉस ऐकाव्या लागतील. तुमचा तो सेन्स डेव्हलप व्हावा लागेल आणि या सगळ्या गोष्टीमधून तुम्ही तुमची केस विन करू शकता. तर या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे. परत एकदा कधीतरी भेटूया. आणि जाता जाता एवढंच सांगतो की हे सगळं शक्य झालं आपल्या अनबोले सरांमुळं. मी त्यांचा विद्यार्थी आहे आणि मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आपण जे काही ऑर्गनायझेशन केलेलं आहे त्या सगळ्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू सो मच सर.